तर आज आपण बनवणार आहोत चिकनचा झणझणीत रस्सा आणि फिक्का रस्सा। तर आपण सर्वात पहिले चिकन वॉश करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे एक कांदा घेतलेला आहे। हा एक कांदा घेतलेला आहे, तो फ्राय पॅनमध्ये थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। नंतर एक वाटी खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून, ते पण तव्यामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर घेतलेला आहे कोथिंबीर, नंतर घेतलेला आहे आल्याचे तुकडे आणि आपल्याला हवं तसं लसूण, हवा तसा म्हणजे एवढा घेतला तरी बास आहे। तर आता आपण हे सगळं मिक्सरला लावून बारीक करून घेऊयात। आपण हे चिकन आहे त्याला हळद आणि मीठ हे लावून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण इथे वाटण वाटताना त्याच्यामध्ये आपण भाजलेलं खोबरं, एक वाटी खोबरं आणि कोथिंबीर, त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट ही वेगळी आपण तयार करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर हे आहे 2 कांदे आहेत चिरलेले आणि हे आहे आपलं वाटण्याच्या भांड्याला मिक्सरच्या भांड्याला जे पाणी राहतं ते मी इथे दाखवलेलं, ते पण दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर आपण हळद वापरणार आहोत, तिखट मसाला आणि हा गरम मसाला आपण सुहानाचा किंवा एव्हरेजचा पण घेऊ शकतो। त्याच्यानंतर आपण आता कढईमध्ये तेल घालणार आहोत। आपली कढई खूप तापलेली आहे। 3 चमचे तेल घालूया। त्याच्यानंतर कढई खूप तापली असल्या कारणाने आपण आता ह्याच्यामध्ये 1-2 कांदे आपण चिरलेले होते, एक कांदा घालूया। जरा आपण असं परतून घेऊया, लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊया। आता कांदा आपला हा लालसर झालेला आहे। ह्याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालूया। थोडा गॅस बारीक करायचा, 1 चम्मच आलं लसूणची पेस्ट घालूया। थोडीशी आपण फ्राय करून घेऊया, गॅस बारीक केला। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडी हळद घालूया, मसाले टाकायचे, 1 चमचा तिखट आहे, हा भरपूर खूप तिखट आहे मसाला, त्याच्यामुळे 1.5 चमचा मसाला टाकला। याच्यानंतर आपण जरा चमच्याच्या साहाय्याने थोडं हलवून घेऊया। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये माझ्याकडे हा कालवलेला मसाला 1 चमचा टाकला आहे। कालवलेला मसाला म्हणजे कांदा, लसूण, खोबरं वगैरे हे सगळं मिक्स असतो तो कालवलेला मसाला। त्याच्यानंतर हा आहे आपला सुहाना किंवा एव्हरेजचा गरम मसाला। हे सगळे मसाले टाकल्यानंतर घालून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये वाटण घालून घेतलं, हे सगळं आपण असं चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे। हे चांगलं फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण जे एक वाटीमध्ये मिक्सरच्या भांड्याचं जे पाणी काढलं ते थोडंसं टाकूया, कारण खाली लागणार नाही। हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिकन घालायचं आहे। आणि हे असं घालून घ्यायचं। मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे मॅरिनेट करताना, त्यामुळे मीठ घालायची गरज नाही आणि कालवलेला मसाला असतो त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं। आता हे आपण असंच ठेवूया। ह्याच्यामध्ये आपण पाणी पण घातलेलं आहे। आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकणामध्ये पाणी ठेवूया। आता आपण जे चिकनच्या कढईवरती आपण जे ताट ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण पाणी घातलं होतं, त्या पाण्याला आता थोडंसं वाफा येऊ लागलेलं आहे।
आता हे पाणी आपण याच्यामध्ये हे बघा, आता हे चिकनला पण खूप पाणी सुटलेलं आहे, ते आपण झाकण ठेवलं आणि बारीक गॅस केलं की पाणी सुटतं. आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण हे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. त्याच्यानंतर थोडासा गॅस आपण थोडासा फास्ट करूया आणि थोडंसं आपण असं चमच्याने ढवळून घेऊया. हे आपलं चिकनचे पीस आहेत. आता थोडंसं आपण ह्याच्यावरती बारीक गॅस करून हे थोडंसं मंद आचेवर थोडंसं शिजू द्यायचं. आता ह्याला छानशी उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर आपण बारीक चिरलेला कोथिंबीर ह्याच्यावरून घालूयात आणि त्याच्यानंतर अजून 2 मिनटं आपण ठेवूयात. मग आपला चिकनचा रस्सा रेडी. रश्श्याला अशी मस्तपैकी छानशी तर्री आलेली आहे, खूप सुंदर अशी तर्री आलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, खूप छान अशी तर्री आलेली आहे. ह्याच्यानंतर आपण डिशमध्ये सर्व करणार आणि तुम्हाला दाखवणार. आता हा बघा, आपला तिखट आणि असा झणझणीत चिकनचा मस्त रस्सा हा आपला तयार आहे. खूप असा झणझणीत रस्सा आहे. पावसाचे दिवस आहेत, सगळ्यांनी एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागेल. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू.